नमस्कार मित्रमंडळींनो, शुभ सकाळ सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, एका भाऊंची कमेंट अशी आली होती की तुम्ही अगोदर तुमच्या भागातला परिसरातला व्हिडिओ दाखवत जा आणि नंतर तुमच्या घरचा भाजीपाला बनवलेला हा व्हिडिओ दाखवत जा. तर मित्रांनो, आता तुम्हाला रोज थोडा थोडा आपल्या गावच्या परिसरातला सीन मी दाखवत जाईल, रोज वेगवेगळ्या ठिकाणचा. तर मित्रांनो, नंतर आपण भाजीपाल्याचे घरचे व्हिडिओ टाकत जाऊ. तर पहिले 3-4 मिनटं हा डोंगर परिसरातील तुम्हाला सगळं काही मी रोज थोडं थोडं दाखवील. तर ही आहे आमच्या गावची नदी. मित्रांनो, आता हे बघा आपल्या गावचा ओढा, नदी. हे पाणी आता आटत आटत आलंय सगळं. कुठेतरी खंडव पडलेत. तर आपल्या मित्रांचं म्हणणं आहे की सुरुवातीला थोडा तुमच्या गावचा शिवार दाखवत जा. तर भाऊ, दररोज तुम्हाला कुठला नाही कुठला थोडाफार वातावरण शिवार दाखवत जाईल आणि मग नंतर आपले भाजीपाल्याचे व्हिडिओ. तर आता इथे थोडं पाणी बघा, हे पहा. आता आपण जाऊ वरी शेतात. पहा, हे आहे बघा मस्त पैकी आपल्या गावचा शिवार. आता मी आलोय आपल्या बाजरीजवळ. आलो बघा आता आपल्या बाजरीजवळ. हे बघा, सुरुवातीला पाणी कुठं कुठं जास्त बसलंय, ती जास्त आली उच. इकडं पाणी कमी बसलंय, तर इकडं खुजी. तर आपल्या मित्राचं, चुलत भावाचं, म्हणजे लांबून त्यांनी पाणी दिलंय आपल्याला आणि आता आपण पाणी चालू केलेलं आहे. आता आपण भिजवायला चालू करू. हे पहा, तर मित्रांनो, सकाळी सकाळी आलोय मी आता भिजवायला. आता भिजून झालं की दुपारून मग काहीतरी बनवू खायला आणि त्याचा व्हिडिओ
तुम्हाला अवश्य दाखवतो. मग आता काय बनवायचं आहे हे घरी गेल्यासच सांगेन तुम्हाला. तर घेतो आता भिजून. बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या की तुम्ही तुमच्या गावचा शिवार दाखवत जा. तर भाऊ इथून पुढं प्रत्येक व्हिडिओला 3-4 मिनटं हा असा ग्रामीण भागातला शिवारातला व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईन. आणि नंतर मग आपली भाजीपाल्याची. ठीक आहे. तुम्ही सांगा मी काय नाही दाखवावा, कारण आहे आपल्याकडे सैतांशी सगळं काही. नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आज आमच्यात चाललाय भात, पुन्हा चिप्स, आणि आमच्यात संध्याकाळी काय काटे कुंडळे का, म्हणजे काटे कुंडळे पण कृष्णाला आवडते असलं, आणि त्याच्यामुळे आम्हाला बी खाय भेटते. तर आता सकाळी तळे कृष्णाचा पेपरला जायला पण दिवस निघा. तर ही तयार होईपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सांगू का? मित्रांनो, एक राजा होता आणि त्याच्याकडे एक हत्ती होता. त्या हत्तीनं अनेक लढाई आतापर्यंत जिंकल्या. पहिले राजे हत्तीवरच लढाई खेळायला जायची, आणि काही दिवसांनी तो हत्ती म्हातारा झाला, आणि त्याला मग मात्र त्याच्या खाण्यापिण्याकडे कुणी लक्ष द्यायना. डोंगराला जायचा, तिकडेच लाकडं खा, गवत खा, असं करून त्याचं तो पोट भरायचा. कारण म्हातारा झालं का नाही, माणूस असो किंवा प्राणी असो किंवा बैल असो किंवा हत्ती असो, त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही. का देते नाही. तर मग काही दिवसांनी असं जे पाजर तलाव होतं जंगलात, ते आटत आलत, आणि तो हत्ती पाणी प्यायला त्या तळ्यात गेला. आणि त्या तळ्यात गेल्यानंतर वरून वाळलं दिसलं, पण ते गाळा असल्यामुळं तो फसला. तर हत्ती काही बाहेर निघाला. संध्याकाळ झाली. राजा म्हणला आपला हत्ती कसा आला नाही. त्याने गडी पाठवले पाहायला, तर हत्ती मस्त त्या तळ्यात फसलाय. आता नेमकं काय करायचं. राजा म्हणला या हत्तीनं लय लढाया जिंकलेल्या आहेत, तो हत्ती कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आणायचा आहे. मग राजानं काय केलं, त्याची सगळी सेना नेली, रश्या नेल्या, हत्तीला बांधल्या, वडल्या, पण हत्ती काही निघाला. पुन्हा अख्खं गाव राजानं बोलवलं, रश्या लावल्या, वडल्या, पण हत्ती काही निघाला. तर मग पुन्हा राजानं अख्खं गाव नेलं, त्याची सैन्य, अजून लय मोठ्या रश्या नेल्या, ओढल्या, पण हत्ती काही निघाला. गोष्टी लक्ष आहे का? आहे ना. तर मग त्यातून एक माणूस म्हणला आपण आयडिया करू, एक हत्ती निघतोय बाहेर. राजा म्हणतो अख्खं गाव कटाळलं, आपली सेना कटाळली, वडू तरी पण तो निघाला, तुझी आयडिया काय काम करणार आहे. तो म्हणला राजश्री करा तर खरं. राजा म्हणला ठीक आहे करू. जेव्हा तुम्ही या हत्तीला घेऊन लढाई खेळायला जाईल, तेव्हा काय करीत तुम्ही, सनया चौघडे मस्त वाजवून गाजवीत आणि जाईत म्हणला लढाईला. राजा म्हणला मग तसंच एक काम करा, सनया चौघड्यावाले बोलवा, या तळ्याच्या काठावर वाजवा, हत्ती कसा बाहेर येतो बघा. राजा म्हणला ठीक आहे. सनया चौघड्यावाले बोलवले आणि मस्तपैकी तळ्याच्या कडेला वाजवाय चालू केलं. वाजवाय चालू केलं तर हत्तीला पहिले दिवस आठवले. हत्तीला वाटलं आता आपण लढाईलाच निघालो, म्हणून हत्ती स्वतः तळ्याच्या बाहेर आला.
लोक अचंबित झाले की अख्खं गाव झटलं आणि हत्ती बाहेर नाही आला आणि सनया चौघडे वाजले की हत्ती बाहेर मनाच आला. तर या गोष्टीतून काय कळालं का तुला? नाही ना. या गोष्टीतून असं सांगितलंय ना हा की जोपर्यंत लोक त्या माणसाला काही सांगतील हा तो काही कोणाचं ऐकत नाही, अगर स्वतः काही करीत नाही. हा जेव्हा स्वतः मनानं होऊन जसा हत्ती बाहेर आला तसं जेव्हा माणूस स्वतःच्या मनानं जे करेल हा तेच सत्य. खरंय. झाले का चिप्स तळायचे? नाही झाले. आता तो एखाद्या मला खाया पुरतं ते. तर मित्रांनो, चिप्स तळीत तळीत एक गोष्ट सांगितली तुम्हाला, चांगली वाटली का? कारण स्वयंपाकाचे व्हिडिओ आपण दाखविणारच काय, येऊन जाऊन वांगे शेवग्याच्या शेंगा आणि भात हे सोडून आमच्या घरी काय होत बी नाही, आणि खावा तरी चपात्या. काय करायचं घरी? तर मित्रांनो, लाईक करायचं आपल्या व्हिडिओला, मदत करा आणि भेटू द्या त्याला.